सत्यशोधक रिसोर्स सेंटर सादर करीत आहे मराठ्यांचा उद्रेक आणि त्यावरील राजकारण या चर्चासत्रावरील प्रश्नोत्तर। या प्रश्नोत्तरात भाग घेतला आहे धनंजय कानुगुडे, संध्या गोखले, नचिकेत कुलकर्णी, मारुती कुंभार, प्रल्हाद माळी, गिरीरण जाधव, सुरेश धोपेश्वरकर, रवींद्र केसकर, नामदेव अंजना, प्रियंका तुपे, सचिन परब, प्रवीण नाडकर। ऐका तर प्रश्न उत्तर मराठ्यांचा उद्रेक आणि त्याचे राजकारण। माझं नाव धनंजय कानगुडे, मी अहमदनगर जिल्ह्यातला आहे मूळचा, आता मुंबईतच राहतो। तर आरक्षण ह्या विषयावर इथं जे काही आता मांडणी, मला फक्त एक टिप्पणी करायची की डेमोक्रेसी इज नथिंग बट रिप्रेझेंटेशन ऑफ द सोसायटी। आणि आपल्याकडे सोसायटी दुभंग म्हणजे अनेक त्याचे तुकडे झालेले आहेत। प्रत्येकाला रिप्रेझेंटेशन मिळायला पाहिजे। रिप्रेझेंटेशन हेच रिझर्वेशन आहे, कारण त्याचं जे कलम 16(4) आहे त्यात सरळ सरळ म्हटलेलं आहे, नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग एनी प्रोव्हिजन फॉर द रिझर्वेशन ऑफ अपॉइंटमेंट्स ऑर पोस्ट in favor of any backward caste which is not adequately represented in the services under the state. Adequate, no more than proportionate to the population, no more no less. आता हे जर का SC ST ला लागू आहे, हे सामाजिक न्याय वगैरे हे जे जोडलंय आणि दया भाव जो जोडलेला आहे ना त्याला, हे नंतर मागाहून चुकीचं जोडलेलं आहे। तो त्यांचा अधिकार आहे, जसा त्यांचा अधिकार आहे तसा मराठ्यांचा पण अधिकार आहे। पण रिझर्वेशनची व्याप्ती वाढवली पाहिजे। ती फक्त सरकारी नोकरीपुरती मर्यादित नाही पाहिजे, ती मीन्स ऑफ प्रोडक्शन पर्यंत नेली पाहिजे। म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रात त्याचा ड्यू जो आहे तो मिळेल आणि कुणालाही कुणाची असूया करायची गरज नाही। तुम्हाला 16% नाही, तुम्हाला 100% रिझर्व करून 32 देऊया मराठ्यांना, त्याचबरोबर मुसलमानांना पण 10% देऊया त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात, त्याचबरोबर माळ्यांनाही 10-12 काय असतील त्यांचे ते देऊया, धनगरांनाही देऊया। कोणाचंच भांडण नाही, सगळ्यात जो कोणाचंही म्हणजे आता जे काय दाबून बसलेत मांडी खाली त्यांचं नुकसान होईल, पण रिझर्वेशन संपवायची गोष्ट अतिशय चुकीची आहे। डेमोक्रेसीच्या अँगलने बघायला गेलं तर रिझर्वेशनची व्याप्ती मीन्स ऑफ प्रोडक्शन, कल्चरल सेक्टर सगळीकडे वाढवली पाहिजे आणि ती प्रोपोर्शनेट टू द पॉप्युलेशन सगळ्यांना अधिकार म्हणून दिली पाहिजे। दयाभाव अजिबात नाही रिझर्वेशन, एवढंच मला म्हणायचं। माझं नाव प्रल्हाद केशव माळी। हे जे आता सध्या जे काही मराठ्यांचे मूक मोर्चे निघत आहेत त्याच्या ज्या 3 प्रमुख मागण्यांचे आपण उल्लेख केलेला आहे, त्यातला एक आपण सांगत असतो की नेहमी कोपर्डीचा, आणि कोपर्डीच्या आरोपी जे आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे। न्याय प्रक्रियेचा तो भाग आहे, तो जेवढ्यात लवकर होईल तेवढा अधिक उत्तम। मग मला असा प्रश्न पडतो, काल घडलेल्या कोपर्डीचा जर का न्याय लवकरात लवकर लागला पाहिजे तर 10 वर्षापूर्वीचा खैरांजलीचा न्याय का नको आपल्याला? त्याच्या आपण असा मुद्दा का मांडत नाही की कुठल्याही स्त्रीवरती जर का रेप झाला तर तिच्या जातीकडे न बघता, आरोपीच्या जातीकडे न बघता, तो एक रेपिस्ट आहे, तो बलात्कारी आहे, म्हणून त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे। बलात्काराला एक ठराविक तुम्ही मुदत द्या, त्या मुदतीमध्ये न्याय प्रक्रिया ही पूर्ण झालीच पाहिजे। मग तो खैरांजली असो, कोपर्डी असो, कोपर्डीला वेगळा न्याय आणि खैरांजलीला वेगळा न्याय, असा आपण कसं काय भेदभाव करू शकतो? तर माझा एकच मुद्दा आहे, मला ठिकाणाशी देणं घेणं नाहीये। मला फक्त पाहिजे अन्याय झालेल्या व्यक्तीला आणि अन्याय करणारी व्यक्ती, मग तिच्या जातीचा उल्लेख न करता अन्यायकारी माणसाला लवकरात लवकर शिक्षा ही झालीच पाहिजे, ही मागणी असायला पाहिजे। केवळ जातीवरती आधारित नसावी, एवढंच माझं मत आहे। नंबर 2, आता जे माझ्या आधीच्या प्रश्नकर्त्यांनी जे काही मुद्दे मांडले, मी अक्षरशः 100% त्याला मान्यता आहे माझी वैयक्तिक आहे। अर्थात माझ्या मान्यतेचा काही परिणाम होणार नाही मला माहिती आहे। मग जर का आपण अशा, आणि आरक्षण जे आहे आजच्या घडीला आरक्षण फक्त सरकारी नोकरीत आहे आणि शिक्षणाच्या कॉलेजमध्ये फक्त सरकारी कॉलेजमध्ये किंवा अनुदानित शाळेमध्ये आहे, इतरत्र आरक्षण नाहीये।
ते लागू व्हावं असं यांचं म्हणणं होतं. तेही मला मान्य आहे, त्याच्याबद्दलही मान्य आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण जर का आरक्षण जातीचे जेवढ्या संख्या असतील तेवढ्यांना जर द्यायचं असेल तर मग माझा मुद्दा असा असू शकेल की जर का एखाद्या पर्टिक्युलर जातीची लोकसंख्या जर 3% असेल तर त्या जातीच्या लोकांना त्या सरकारी नोकरीमध्ये फक्त 3%च असायला पाहिजे. बाकीचे जे आहेत त्यांना काढून टाका नोकरीवरून. मराठ्यांना 16% पाहिजे, हे म्हणतात 32%. तुम्ही म्हणता 32 नाही 50% द्या, पण 50%च्या वरचा 91% मराठा असेल तर त्याला नोकरीवरून काढून टाका. ही तयारी आहे का आपली? नाही. म्हणजे जे मला मिळालंय ते तर मला पाहिजे आणि अजून जे काय तेही मलाच मिळालं पाहिजे. हजारो वर्ष मी घेतलेल्या इतरांवरती अन्याय करून ते तर मला पाहिजे, तो तर माझा हक्काचा भाग आहे. आणि ज्याच्यावर हजारो वर्ष मी अन्याय केलं तो जर काही मागायला लागला तर तू कोण मागणारा? तू माझ्यापेक्षा वरती कसा जातोय? हा दृष्टिकोन आपल्याला कुठेतरी बदललाच गेला पाहिजे. आणि जोपर्यंत हा दृष्टिकोन बदलला जाणार नाही तोपर्यंत शोषित वर्ग हा कधीच वरती येऊ शकणार नाही. शोषितावरती नेहमीच अन्याय केला जातो आणि गुलामाला गुलामीची आठवण करून दिल्याशिवाय, त्याची जाणीव करून दिल्याशिवाय तो कधीच बंड करणार नाही. आणि गुलाम जेव्हा बंड करतो तेव्हा कुठलाही राज्यकर्ता हा राज्यावरती कधीच जात नाही, त्याला सत्तेवरून दूर व्हावंच लागते. फ्रेंच क्रांतीपासूनचा इतिहास आहे. मला असं वाटतं की पोपटीचा उल्लेख केला म्हणून खैरलंजीचा केला नाही, म्हणून खैरलंजींच्या बाबतीमध्ये सहानुभूती नाहीये आणि म्हणून पोपटीला वेगळा न्याय आणि याच्यामुळे पुरोगामींची जो प्रॉब्लेम आहे ना आणि आपल्यातला जो हे आहे तो हा बेसिक प्रश्न आहे. याला तुम्ही कोपटीच्या बाजूने बोलत म्हणजे मग खैरलंजीच्या बाजूने काय बोलत असं नाही होऊ शकत ना. म्हणजे मला वाटतं हा जरा ध्रुवीकरणातच, मग संभाजी ब्रिगेडच्या ध्रुवीकरणात आणि आपल्या ध्रुवीकरणात काय फरक आहे? एक मिनिट, खैरलांजीच्या प्रश्नाच्या संदर्भात मी तुम्हाला उत्तर देते, कारण मी स्वतः खैरलांजीच्या याच्या तुरुंगात होते, त्यामुळे मी ह्याचं उत्तर देते. तुम्हाला काय वाटतं न्याय मिळाला म्हणजे काय? प्रश्न 2 आहे की फाशीच्या शिक्षेला पाठिंबा देणं आणि फाशीच्या शिक्षेच्या ऐवजी आयुष्यभर आठवण राहील अशी जन्मठेपेची शिक्षा देणं, हे 2 पर्याय. तुम्ही कोणत्या पर्यायाला हे देता? फाशीला तुमचा पाठिंबा आहे. खैरलांजीच्या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टात सुद्धा निकाल लागलेला आहे आणि जन्मठेप कायम ठेवलेली आहे. त्याच्यातला जो जगदीश म्हणून जो मुख्य आरोपी जो होता, ज्यांच्या अपमानामुळे आणि ज्याने सूडबुद्धीमुळे आपल्या लोकांना घेऊन आला, त्या माणसाच्या सोबत ज्या 6 जणांना जन्मठेप झालेली आहे ती जन्मठेप सुप्रीम कोर्टात सुद्धा कायम झालेली आहे. यापेक्षा आणखी न्यायाची व्याख्या काय आहे तुमची? मग खैरलांजी मध्ये न्याय मिळाला नाही हे वाक्य तुम्ही का बोललात? प्रश्न असा आहे की हा जो आविर्भाव आहे, हा जो आवेश आहे, तो सातत्याने सोशल मीडियामध्ये, म्हणजे मी कुठल्या जातीचा उल्लेख करणार नाही, परंतु ही सजग अशी जी मंडळी आहेत दलित समाजातली, सगळा दलित समाज नव्हे, दलित समाजातली जी सजग अशी जी मंडळी आहे ती सातत्याने काही गोष्टींचा अपप्रचार करताय. तो असा की खैरलांजी प्रकरणात अजिबात न्याय मिळाला नाही, खैरलांजी अॅट्रॉसिटी लागली नाही. का लागली नाही? त्याचा पूर्ण न्याय प्रक्रियेचा अभ्यासच केलेला नाही. नागपूरच्याच एका ऍडव्होकेट राज जाधव नावाच्या माणसाने, म्हणजे मी त्याचा ब्लॉग नुकताच वाचला, त्याच्यात त्यांनी अथपासून इथेपर्यंत काय घडलं आणि हे सूडाचं संपूर्ण जी प्रक्रिया जी आहे की एका माणसाला, एका मजुराला सिद्धार्थ गजभिये हा जो सुरेखा भोसमांगेचा मानलेला मावस भाऊ जो आहे, त्याच्या तो पोलीस पाटील आहे आणि त्याच्या हातात बऱ्यापैकी सत्ता आहे. तो सगळ्या ढासळी का काय ते गाव आहे, त्या गावामध्ये बऱ्यापैकी त्याचं वचक आहे. त्या सिद्धार्थ गजबेचं काही जे 5 एकर शेती होती, त्या 5 एकर शेतीमध्ये जो एक माणूस राबत होता सरकी नावाचा, त्या मजुराला त्याने 6 महिने मजुरी दिलेली नव्हती. 6 महिने मजुरी दिलेली नसल्यामुळे तो त्याला जाब विचारायला गेल्यावर त्या सिद्धार्थ गजभियेने त्याला मारहाण केली, त्याच्याबरोबर त्याला सोडवायला आलेल्या लोकांना मारहाण केली. नंतर त्याने ह्याच्या विरोधात अॅट्रॉसिटीची केस टाकतो अशी त्याला धमकी दिली. हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. मी स्वतः अॅट्रॉसिटीच्या कायद्याचं प्रबोधन 5 वर्ष खैरलांजीच्या केस नंतर करत होते, गावागावात जाऊन करत होते. त्यामुळे मी हे अधिकारवाणीने तुम्हाला सांगते की ही अॅट्रॉसिटीचा गैरवापराची धमकी तिथे गेलेली. हे तुम्हाला सोशल मीडियामध्ये पसरवलं गेलं होते का? नाही. ही माहिती दडवून ठेवली जाते. प्रश्न तो नाही, प्रश्न न्यायाचा आहे आणि न्याय मिळाला नाही. याचा न्याय मिळालाय, मग हे का तुमच्या मनात पसरवलं जातं आणि हा जोश कुठून भरला जातो तुमच्या डोक्यात?
हा जोश भरण्याचा प्रकार आहे. मगाशी त्यांनी म्हटलं ना की आवाज शांत ठेव, हे त्यांचं थोडंसं सिम्बॉलिक आहे असं मला वाटतं. हा जोश हा अशा प्रकारे जो पसरवला गेलाय त्याच्यापासून पण आपण सावध राहण्याची गरज आहे. एवढंच मी तुम्हाला विनंती करेन. राजकारणातलं एक मूलभूत तत्व किंवा एक तत्व म्हणू आपण असं असतं की शक्यतो आधी दिलेल्या सवलती काढून घ्यायच्या नाही. तसं जर केलं तर फार मोठा असंतोष निर्माण होतो. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती दलित ओबीसी यांच्या ज्या तीव्र भावना आहेत त्याच्या मागे मला वाटतं हा गैरप्रचार जास्त असेल की आपलं आरक्षण तोडून त्यांना द्यायचं की काय, हा एक असेल. त्यामुळे सरकारी पातळीवरती नेहमी असं होतं की आधीच्या सवलती शक्यतो काढून द्यायच्या नाहीत, पण नवीन सवलती देताना मात्र शक्य तेवढा हात आखडता घ्यायचा, म्हणजे सामाजिक असंतोष फार मोठ्या प्रमाणावरती निर्माण होत नाही. हे राजकारणातलं एक तत्व असतं. तर आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे म्हणतात की आता या पुढच्या काळामध्ये सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण कमी कमी होत जाणार आहे. त्यामुळे मराठ्यांची आरक्षणाची मागणी फक्त सरकारी नोकरीत आम्हाला टक्का हवाय आणि ओबीसीच्या याच्यात आम्हाला वाटेकरी व्हायचं किंवा दलितांच्या आरक्षणाचा प्रश्न ते जे मागणी करतायत ना त्याचं अनालिसिस करण्याचं आहे. लक्षात घ्या, निरीक्षण बरोबर निष्कर्ष चूक अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघण्याचं कारण नाहीये. आता मराठ्यांना फक्त असं आपण एक इमॅजिन करून बघा की मराठ्यांना फक्त शिक्षणामध्ये आरक्षण आपण दिलं तर काय होईल? सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, फक्त शिक्षणामध्ये मिळेल. जागतिकीकरणाने एक मोठी संधी उपलब्ध करून दिली की आपल्याकडच्या मोलकर्णीचा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये जातो, त्याला त्याच्या आई बाबांना ते पदराला खार लावून त्याला ते शिकवतात. पण तो मेडिकलला ऍडमिशन घेऊ शकतो का? इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकतो? तिथे 45 लाख रुपयाची फी भरू शकतो का? तो नाही भरू शकत आहे. जागतिकीकरणाने जो एक फायदा करून दिला आहे की तुम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे, पण तुम्हाला रोजगाराची संधी अजून त्याने पुरेशा प्रमाणात दिलेली नाहीये. तर या आर्थिक निकषाचा जर आपण विचार केला ना तर मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्याच्यात आहे. सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण यापुढे कमी होत जाणारच हो, आणि हे कोणाला पण दिसतं. मराठ्यांना काय, मराठी आता या मानसिकता आलेली नाही का? महाराष्ट्राच्या राजकारणातला आपला वाटा आता घसरत जाणार आहे आणि आपला टक्का हेच आहे. भारतामध्ये अमेरिकेमध्ये स्थायिक होणाऱ्या उच्चवर्णीय ब्राह्मणानंतर कुठला समाज असेल? मराठा समाजच आहे. IT क्षेत्रामध्ये ब्राह्मणानंतर कुठला समाज असेल? म्हणजे मराठा समाजाला कळलेलं नाहीये का? म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणापुढे मध्ये या पुढच्या काळात फारसं भवितव्य नाहीये. मराठा समाजाला आधीच समजलेलं आहे, 25 वर्षापूर्वीच समजलंय, आणि तो हळूहळू याच्यातून हे होत जातोय. ही जी काही मोजकी घराणी आहे ती यांचं राजकारण मराठवाड्यामध्ये गेल्या 15 वर्षापूर्वी शिवसेनेचा काय टक्का होता हो? आज तुम्ही जाऊन बघा, शिवसेनेकडे सगळ्यात जास्त आकृष्ट होणारा तो मराठा आहे. आक्रस संधी अभावी आक्रस्ताळ्यापणा सगळ्याच समाज गटामध्ये येतो. त्याला मराठी बळी पडणं हा काही म्हणजे काय अशी आश्चर्याची गोष्ट नाहीये. तर मी या गोष्टींबाबत जरा थोडंसं साकल्यानं बघायला पाहिजे. मला असं वाटतं की फक्त सरकारी नोकरी खरोखर मराठ्यांचं नाहीये किंवा अशी त्यांची मागणी आहे असं त्यांना कोणीतरी भरून दिले, या पद्धतीचा पूर्वग्रह त्यांच्या मनामध्ये निर्माण केला. आणि डिफ्यूज कसा करायचा? तर मला वाटतं केवळ शिक्षणामध्ये आरक्षण या गोष्टींना आपल्याला करता येऊ शकतो की नाही, तर करता येऊ शकेल की नाही याचा विचार आपण करायला काय हरकत आहे? पहिला मुद्दा माझा असा आहे की आपण जे म्हणतोय की मराठ्यांच्या मोर्चांमध्ये खूप आपल्याला बायका दिसायला लागल्यात आणि त्यामुळे ही पॉझिटिव्ह सुरुवात आहे. तर मला असं वाटतं तसं नाहीये, कारण त्या जरी आपल्याला स्टेजवर दिसत असल्या तरी दे आर नॉट डिसिजन मेकर. त्या तेच बोलतात जे त्यांना बोलायला सांगितलं जातं, जे त्यांना पडवलं जातं तर ते त्यांना ते म्हणावं लागतं. सो तो मुद्दा नाहीये. आणखीन छोट्या छोट्या गोष्टी अशा आहेत की म्हणजे वेगळा विचार आपण कधी करणार, म्हणजे बिझनेसच्या बाबतीत, व्यवसायाच्या बाबतीत. आता आपल्याला माहितीच आहे की आपल्याकडे पाऊस नाहीये आपल्याकडे, आणि आणखीन जमिनीचे दिवसेंदिवस तुकडे होत जाणारच आहेत, लोकसंख्या वाढत जाणारच आहे. त्यामुळे आपण शेतीच्या बाबतीत इतके जास्त भावनिक का आहोत? आपण का व्यवसायाचा किंवा वेगळ्या आणखीन त्याच्यासाठी पूरक असणाऱ्या गोष्टींचा आपण विचार करू शकत नाही? आणि मी खूप ऑब्झर्व केलंय, माझ्याकडे बऱ्याच केस स्टडी आहेत की व्यवसायाबद्दलचा जो विचार आहे तो खरंच तितक्या प्रमाणात नाहीये. म्हणजे आपण नाही करत तो व्यवसायाच्या बद्दलचा विचार. सो ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा असं मला वाटतं. सो या गोष्टी आहेत, पण मला असं वाटतं की त्याचा सामाजिक परिणाम मला जास्त महत्वाचा वाटतो. त्याच्या मोर्चामुळे ज्या काही मागण्या आहेत किंवा ते योग्य अयोग्य न्याय अन्याय तो खूप वेगळा मुद्दा आहे, तो वेगळा डिसिजन आहे. पण या सगळ्या निमित्ताने सरळ सरळ जी फूट पडली म्हणजे दलित आणि मराठा इतकं दुभंगले पण आलंय. म्हणजे मी कॉलेजेसमध्ये पण कॅम्पसमध्ये बघते, इतका आकस आहे मनात मुलांच्या, खूप गंभीर आहे म्हणजे या सगळ्याचा सामाजिक परिणाम. त्या दुभंगलेपणाचा आपण काय करणार आहोत हा मोठा प्रश्न आहे. दॅट्स ऑल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या मराठा आरक्षणाच्या मागण्यांच्या बाबतीत आणि कोपर्डीच्या एकूण घटनांच्या बाबतीत आणि त्यानंतर उसळलेल्या प्रत्येक जिल्ह्यातून जे मोर्चांची लाट उसळली त्यानंतर अनेक प्रश्न म्हणजे 92 नंतरच्या नवोदारवादी
भांडवली धोरणासोबतचे अनेक प्रश्न ते संविधानाची बांधणी होत असल्यापासून त्याच्यात आरक्षण देण्याच्या मूलतः आरक्षणाच्या संकल्पनेपर्यंत या प्रश्नाने अनेक कंगोरे या बाबतीतले उघड केलेले आहेत. त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जर सामाजिक न्यायाच्या बाबतीत जर विचार केला तर हे मोर्चे हे जाती अंतक मोर्चे नाहीयेत. त्यामुळे हे किती प्रमाणात सामाजिक न्याय देतील लाखोंच्या संख्येने हा एक मोठा प्रश्नच आहे. हा आपला वाटा मागण्यासाठीचाच मोर्चा आहे. तो त्यांनी मागावा, तो त्यांचा लोकशाही अधिकार आहे, तो त्यांना मिळेल नाही मिळेल हा पुढचा प्रश्न, पण हा त्यांनी मागावा. पण हा काही सामाजिक न्यायासाठी हे मोर्चे निघतायत हा काही हे म्हणणं काही खरं नाही. आणि इथं राहिला प्रश्न, या मोर्चांमधनं ज्या पद्धतीनं एक जातीय दरी निर्माण केलेली आहे, तर मी सांगितलं त्याप्रमाणे कॉलेजेसमध्ये आणि अनेक ठिकाणी समाजामध्ये एक प्रचंड दरी निर्माण झालेली आहे. त्यात भरीसभर म्हणजे चांगली गोष्ट की महाराष्ट्रात दलितांनी प्रतिमोर्चे काढले नाहीत, ही सामाजिक न्यायाची पायाभरणी आहे. ही अत्यंत जमेची बाजू आहे त्याच्यामध्ये. नाहीतर वाद इतका विकोपाला गेला असता, रक्तपात झाला असता आणि नाहक लोक मारले गेले असते. मूलतः आपण जर आरक्षणाच्या बाबतीत जेव्हा विचार करतो तेव्हा आरक्षण रिझर्वेशन शुड बी टूल और मेकॅनिझम टू अनालाइज कास्ट. जातीचा अंत करण्यासाठीचं एक ट्रान्झिटरी प्रोव्हिजन म्हणून आपण रिझर्वेशन कडे बघतो, पण या ट्रान्झिटरी प्रोव्हिजन मधनं जातानाच रिझर्वेशनचाच उलटा जेव्हा वापर होतोय, त्यामुळे या अनेक प्रश्नांना तोंड फुटलेलं आहे की रिझर्वेशनच नको, ते मेकॅनिझमच नको. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक जातीय तेढ कशी कमी करता येईल आणि हे लाखोंचे मोर्चे खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायासाठी कसे निघतील याच्याकडे पुरोगामी चळवळीतल्या लोकांनी लक्ष देण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आपण काय करू शकतो याच्यावर विचार आपण केला पाहिजे. मी नामदेव अंजना एबीपी माझामध्ये काम करतो. मला अॅट्रॉसिटी 3 मागण्याच्या मोर्चाच्या आपण मानतोय की अॅट्रॉसिटी, आरक्षण आणि कोपर्डीच्या आरोपींना शिक्षा. तर कोपर्डीच्या आरोपींना शिक्षा आणि अॅट्रॉसिटी याच्यावर मी काही प्रश्न विचारणार नाही. अॅट्रॉसिटी हा आकडेवारीचा पुन्हा भाग येतो, किती वापर गैरवापर किंवा तो वेगळा मुद्दा आहे. कोपर्डीच्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे सर्वमान्य आहे. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर मला प्रश्न विचारायचा आहे आणि थोडं मला माहिती नाहीये, त्याच्याबद्दल फक्त माहिती घ्यायची आहे. काही दिवसांपूर्वी पी.व्ही. सावंतांची मुलाखत झाली, त्यांनी त्यामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलं की आरक्षण हा आर्थिक दृष्ट्या न देता तो शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाला दिला जातो. आणि 2 आयोग झाले महाराष्ट्रात, त्यांनी या बाबतीत मराठ्यांना सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण आहे असं म्हटलं नाही, म्हणजे ते मागासले नाही असं म्हटलंय. पण त्यांनी आणखी एक मुद्दा मांडला, तो म्हणजे कुणबी आणि मराठा हा गुंता. तर इतिहासात काही पुरावे सापडतात मराठा हे कुणबी होते. तर त्या गुंत्याबद्दल आजबे सरांकडून किंवा तुमच्याकडून मला ऐकायला आवडेल की हा गुंता काय आहे आणि मराठा कुणबी होते किंवा कुणबी मराठा जो काही हा गुंता आहे तो थोडा अधिक सविस्तरपणे सांगाल का? मगाशी आपण या विषयावर बोललो मगाशी थोडंसं तुम्ही उशीर आलात, कारण याच्यावर उहापोह झालेला आहे मराठ्यात. आणि थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, मराठी ही मिथ आहे, कुणबी ही रियालिटी. तर हे कसं काय तो वेगळा भाग आहे, पण ही माझी आजची भूमिका नाही, अनेक वर्षाची भूमिका आहे. तर मराठ्याला आता हे जे प्रश्न आहेत आरक्षण बिरक्षण, तर या प्रश्नासंबंधात सुद्धा माझी काही रिझर्वेशन नाही किंवा ते आता ज्या पद्धती ज्या मागण्यांसाठी म्हणून मोर्चा काढतात ती खरोखर त्यांची दुःख आहेत का, हाही प्रश्न आहे खरं. म्हणजे त्यांना आपण काय व्यक्त हो हेही कळत नाही त्यांना. आणि पहिली गोष्ट, हे मोर्चे सामाजिक न्यायासाठी नाही आणि असा दावा कुणीही केलेला नाही, मी तर अजिबात नाही करत. पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या, हे मोर्चे निघालेत म्हणजे काही सामाजिक न्यायासाठी हे करतायत, ते त्यांच्या मागण्या असं आहे की त्यांची जी काही मनामध्ये खतखत आहे त्यातून ते बाहेर आलेले आहेत आणि ते बाहेर येत आहेत. त्यांना कसं व्यक्त व्हायचं तेही माहिती नाही, त्यांच्या मागण्या कशा आर्टिक्युलेट करायचे तेही त्यांना माहिती नाही, अशी एकंदर परिस्थिती आहे. आणि म्हणून असं आहे ना की ते त्या सगळ्या मागण्या संबंधामध्ये त्या किती पुढे जातील आणि किती नाही जाणार ह्याबद्दल मी स्वतः साशंक आहे. ही काय 10 लाखाचे मोर्चे म्हणजे जणू काही क्रांती आहे का? अजिबात क्रांती वगैरे काही नाही. आणि असं आपण गैरसमज आपल्या डोक्यामध्ये कधीच ठेवू नये आणि मी तसं कधी म्हणलेलं नाही आणि यापुढे म्हणणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की मुळामध्ये हे याचं खरं म्हणजे खऱ्या अर्थानं असं आहे की याच्यावर सामूहिक चिंतन व्हायला पाहिजे की असं का होतं नेमकं, कशापासून हे सगळे निघतायत. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला असं वाटतं एकाही ठिकाणी कुठेही दलितांच्या संबंधामध्ये कुठेही हे केलेलं नाही. सुरुवातीच्या मागण्या त्यांच्या होत्या की अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा, मग ते सुरू झालं की दुरुस्ती करा. आता तुम्ही अॅट्रॉसिटी ऍक्टच्या संबंधामध्ये तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे आता काय झालं ते. आणि त्याचं आता एकदा कधीतरी त्याचं तटस्थपणे संशोधन पण व्हायची गरज आहे. काय होतं नेमकं काय आहे, विशेषतः मराठवाड्यामध्येच का त्याची इतकी जोरदार प्रतिक्रिया येते, इतर भागामध्ये का नाहीये?
पश्चिम महाराष्ट्रामध्ये का नाहीये आणि असं आहे, दलितांच्या मनामध्ये धडकी का भरते मला सांग का काय कारण काय आहे मला सांगा ना. तर त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी काही केलं काही केलेलं नाही. म्हणजे हा भयगंड का निर्माण झाला कुणी निर्माण केला का निर्माण केला कशासाठी निर्माण केला जातो त्याला कुठलं टोक द्यायचंय बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये. आज एकही दलित नेता हा नीट विचार करताना दिसत नाही. सगळं काय रावसाहेब कसबे बोलतायत टीव्हीवर ऐकलं तुम्ही. म्हणजे जे यशवंतराव चव्हाण बहुजन समाजाला बरोबर घेऊन जात होते ज्या सातारमध्ये 70% मराठा आहे तिथं त्यांनी न्हावी परीट असे लोक निवडून आणत होते. जोपर्यंत त्यांचा राजकारणावर त्यांचं पकड होती तोपर्यंत त्यांनी या पंचकुळीतल्या मराठ्याला कधी येऊ दिलं नाही. एक निंबाळकरांचा अपवाद जर जोडला तर मालोजीराव बाकी कुठला पंचकुळीतला नेता त्यांच्याकडे उभा राहत नव्हता त्यांच्या दारामध्ये. त्यांनी राजकारणामध्ये दरवाजे बंद करून टाकले त्यांचे. सगळा कुणबी मराठा होता त्यातला आणि हा सगळा जो मराठा जो होता हे सगळे जे होते ना न्हावी परेड वगैरे सगळे स्वतःला मराठा समजायचे. त्यांनी जाणीवपूर्वक या लोकांना बरोबर शरद पवारांची चूक काय आहे शरद पवारांची मोठी चूक आहे त्यांनी असं आहे की त्यांची मराठा समाज असा आहे की मराठा समाजाचा तो एक गुण आहे तो चांगुलपणा आहे. तो चांगुलपणा असा आहे ते कधीच कुणाला एक जात म्हणून मतदान करत नाही. जात म्हणून मोर्चा त्यांनी आज पहिल्यांदा 2016 मध्ये काढले. यापूर्वी कधी त्यांनी जात म्हणून मोर्चे काढलेले नाही. ज्यांनी काढले त्या मोर्चाला बहुसंख्य मराठ्यांनी कधी सपोर्ट केला नव्हता. मराठा अण्णासाहेब पाटील ज्या पद्धतीने बोलायचे त्याला कुणी मराठ्यांनी सपोर्ट केलेला नव्हता. 5-4-2 टाळकी होती फक्त. त्यांच्या पाठीमागे कुणी जमायचं पण नाही. हा समाज वेगळा म्हणजे मग त्याचं मतदान तो वेगवेगळ्या लोकांना करत होता. शेवटी असं आहे की ओबीसीचं राजकारण यशस्वी का झालं मराठ्यांचं मतदान एकगठ्ठा नव्हतं. हे जर एकगठ्ठा असतं ओबीसी बघा तुम्ही माळी उमेदवार असेल माळ्यांची मतं माळ्यांनाच पडतात. मी गेली 20 वर्ष 25-30 वर्ष निवडणुकीचा अभ्यास करतो आणि मतदारसंघाची धनगरांची मतं असतील तर धनगरालाच पडणार. एक मत इकडे तिकडे होत नाही. ब्राह्मणांची सांगलीमध्ये ब्राह्मण समाजाची किंवा जनसंघाचे उमेदवार जे असतील समजा 10,000 ब्राह्मण आहेत सांगलीमध्ये तर 9,000 मतं ते किमान ब्राह्मण उमेदवाराला पडतात तिथे जनसंघाच्या उमेदवाराला. असं मराठ्यांचं कधी झालेलं नाही. तो आज जातीवर काय येतो बाहेर हे विचार करण्याची गोष्ट आहे. माझं असं नाही त्याचं समर्थन करण्याची काहीच गरज नाही. त्यातनं काही निर्माणही होणार नाही. मी तुम्हाला सांगतोय याचं काय होईल मला माहित नाही पण आपण समजून तर घेतलं पाहिजे. काय भीती वाटते दलितांना अशी भीती जी आहे दलितांना वाटते ओबीसीना वाटते पण मराठा आता एकाकीच झालाय. तो काय आता त्याच्या हातामध्ये राजकारणी सूत्र राहिलेलं नाही आणि यापुढे राहणार पण नाही. राजकारणाची सूत्र आता ब्राह्मण दलित आणि ओबीसी यांच्या हातातच राहणार आहे. पण असं आहे ना की या मराठ्यांच्या मोर्चाचा याला काहीतरी टोक यायला पाहिजे ना. तो कुठेतरी वेगळ्या दिशेने गेला पाहिजे पुढं. कुठल्याही या समाजाचे जे मूलभूत प्रश्न जे आहेत ते कुठेतरी दसायला लागावेत. आज नाही उद्या परवा तो संघर्ष पुढे गेला पाहिजे. तो सगळा तो काही दलितांच्या विरोधामध्ये मोर्चे काढत नाही. तो काही ओबीसीच्या विरोधामध्ये मोर्चे काढत नाही. त्याचं असं आहे की मी तुम्हाला एक सांगतो शरद पवारांच्या आता थोडंसं शरद पवारांच्या संबंधात सांगतो. शरद पवारांच्या लाख चुका आहे पण मी तुम्हाला सांगतो त्या माणसाने मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर केलं. त्या माणसाने महिलांना आरक्षण दिलं. त्यांनी अनेक गोष्टी केल्या. आम्ही दरवाई सारखा माणूस आपल्या घरामध्ये ठेवला. त्यांनी मुसलमानांची काय प्रतिक्रिया होईल याची पर्वा नाही केली. मी तुम्हाला सांगतो हे सगळे जे प्रश्न त्यांनी सोडवले त्यांना कधी मताची अपेक्षा केली नाही. त्यांना कधी मतं पण दिली नाही. पण असं आहे की त्यांच्या चुका राजकारणातल्या खूप आहेत त्याची चर्चाही करता येईल. पण तरी मी तुम्हाला सांगतो की संघ परिवारचं राजकारण असं होतं की एखाद्या समाजातला म्हणजे उदाहरणार्थ असं आहे की एखाद्या समाजाला प्रोग्रेसिव्ह एलिमेंट असेल त्या प्रोग्रेसिव्ह एलिमेंटलाच नामोहरम करून टाकायचं. त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करायचं. त्याला संपवून टाकायचं. त्याला खच्ची करायचं. मग सेन एलिमेंट त्यातलं संपलं बाकीचे तर मावालीच असतात ना सगळे. एकदा तो संपला ना की बाकी मराठा समाज मावालीच आहे ना. मग कोण मोहिती पाटील असेल आणखीन कोण असेल मग कोणी अत्याचार करणार असेल हे जे राजकारण होतं संघ परिवाराचं ते त्यांनी यशस्वीपणे केलं. त्यातून मराठा समाज हा एकाकी झाला आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला गेला आणि ही जी खतखत आहे ना ती त्यामधून ते बाहेर पडलं. त्यांना आपलं काय नेमकं हे आहे हे कळत नाही. त्यामुळे याच्याकडे कसं बघायचं ह्याला काय स्वरूप द्यायचं यावेळी कसं आहे की कधीतरी आपण ह्याच्यामध्ये डाव्याचं म्हणजे असं आहे की आमचे नितेश कुमार सत्तरशी ते आता हे रावसाहेब कसबे सुद्धा रावसाहेब कसबे काय म्हणाले परवा हो ते यशवंतराव फार प्रोग्रेसिव्ह होते वगैरे 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 सगळं खरं आहे. हा ते होते वगैरे वगैरे पण म्हणलं ते काय शेवटी कसं होतं शेवटी राजकारणच असतं ना. मराठेच होते म्हणजे कसं मराठा महार आणि माळी हा बहुजन समाजची होते. आम्हाला काही लोक सांगायचे बहुजन समाज म्हणजे कोण तर बहुजन जे संख्येने जास्त आहेत ते म्हणजे कोण मराठा. हे काय हे ज्या पद्धतीने असं आहे कुमार सत्तरशी त्या पतंगरावांच्या ह्याच्यामध्ये लेख लिहितात त्याच्या सत्काराला जातात काय साठी एकसठी काय झाली ते त्यामध्ये आणि इकडे सांगतात की मराठ्यांचे मोर्चे हे नाही जे एका जातीचे मोर्चे निघणं चुकीचं आहे ते. पण तुम्ही काय करता त्या संबंधात. आता ते म्हणतात की आता यातून काहीतरी वेगळं निघेल वगैरे वगैरे. आता असं आहे ना आता काहीतरी वेगळं आता कशा वाचा करतो तुम्ही. याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आपण जरा नीट समजून घेतला पाहिजे. आणि मला यातलं
काही कळलेलं असं समजण्याचं कारण नाही. ते सगळं म्हणतात ते मी मान्यही करत नाही. ते तिकडे जाईल असंही म्हणत नाही. ते काय होईल आपल्याला पत्ता नाही त्याचा. पण त्याच्यामध्ये कधीतरी आपण ह्याचा सगळ्याच डाव्याच्या वेळी विचार करून त्यामध्ये आपण काय करू शकतो, त्याला कसं वळण देऊ शकतो, काय त्यातून मार्ग, कुठले प्रश्न आपण पुढे आणू शकतो. असं आहे अॅट्रॉसिटी रद्द करणे वगैरे असले या हे प्रश्न मागेच पडले पाहिजेत. ते जरी पुढे आले असले, तात्कालिक असले तरी मागेच पडले पाहिजे. त्याने असं हे सांगायला पाहिजे. मी म्हणतो त्यांना, अहो हे असं आहे की उद्या अॅट्रॉसिटी कायदे जर रद्द झाले, हे अॅट्रॉसिटी करणारे जे मराठी आहेत ते मराठी तुमच्या स्त्रियाला सोडणार नाहीत ना. कशासाठी तुम्ही हे करता? अत्याचार करणार माणूस अत्याचार करत असतो. मग ती मराठी असो किंवा दलित असो, त्याच्यासमोर ही स्त्रीच असते. त्यामुळे असं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, आरक्षणामध्ये सुद्धा मला असं वाटत नाही. फक्त असं आहे ज्या संधी आहेत शिक्षणाच्या संबंधात, आरोग्याच्या संबंधात, ती संधी मिळायला पाहिजे. त्यामध्ये ती एक्सप्लॉयटेशनची साधनं झालेली आहे. हा त्यातला खरा प्रश्न आहे मला. किरण जाधव, मी अबानीचा कार्यकर्ता आहे. आता मराठा समाजाचा मोर्चा नेमकी मॅडम बोलल्या का मराठ्यांच्या स्त्रियांसाठी पुण्यात एक केंद्र असतो तो, तर असं सामाजिक मानसशास्त्रदृष्ट्या तो बदल स्वीकारेल का? म्हणजे पुढचे जे घटना जागतिकीकरणाचे जे काय बोलले की जागतिकीकरणाच्या मध्ये मराठा समाज हा बदल स्वीकारू शकेल का? आता हे मोर्चे निघतात, त्यातून बदल हा काय होऊ शकेल का सामाजिक दृष्ट्या? म्हणजे स्त्रियांच्यासाठी काय बदल होऊ शकेल का? आता समजा स्त्रियांना पुढे म्हणजे घेतले जातं, म्हणजे नंतर स्त्रिया मुली असतात, त्यानंतर स्त्रिया असतात मोर्चामध्ये, त्यामध्ये मानसशास्त्रदृष्ट्या म्हणजे ते बदल स्वीकारू शकतील का? म्हणजे त्यामध्ये सर्जनशीलता काय येऊ शकेल का? नवीन काय बदल होऊ शकेल का? हा मला अलगी सरांना प्रश्न आहे. शेतमालाला एमआरपी किंवा हमी भाव का नाही? आरक्षण नसलेल्या सर्व जातींना आरक्षण दिले तर सर्व समाजाला समान न्याय मिळणार नाही का? हा खरा प्रश्न आहे. तर मला वाटतं शेतमालाला एमआरपी किंवा हमी भाव का नाही याच्यावर बोलायला मी असमर्थ आहे. आणि आरक्षण नसलेल्या सर्व समाजाला आरक्षण दिलं तर समान न्याय मिळेल की नाही, मला वाटतं एवढी सगळी चर्चा आरक्षण या प्रश्नाकडे आपण कसं बघितलं पाहिजे असे असेल तर त्याच्यात सामाजिक न्याय मिळेल की नाही या काय वेगळी चर्चा करायची गरज नाही असं मला तरी वाटतं. मला वाटतं खैरलांच्या संबंधामध्ये त्यांनी जे सांगितलंय ते तुम्ही जरा समजून घेतलं तर बरं होईल. मी तुम्हाला सांगतो, मराठ्यांमध्ये जसं मुसलमानांमध्ये बुरखा होता तसं मराठ्यांमध्ये गोचा होता. पांढरे होते ते पांढरे त्याला काय म्हणायचे, त्याला एक शब्द होता शेलगट म्हणायचे. ते पांढरं शेलगट घालायचे, ते गेलं आता, तो शब्दही गेला. असं राहिलेलं नाही. म्हणजे समाजामध्ये खूप बदल झालेले आहेत या सगळ्या. जे आता तो पूर्वीचा समाज जो आहे असा आहे की इतर स्त्रियांचे जे काही प्रश्न आहेत ते मला तर स्त्रियांचे प्रश्न आहेत. काय फार काही वेगळे नाही. ते ग्रामीण भागात असल्यामुळे ते आणखीन काही वेगळे आहेत. ग्रामीण समज आणि शहरी समज हा त्यातला फरक आहे. पण याचा अर्थ असं नाही सरंजामी सगळं आहे, त्यातून खूप लोक बाहेर आलेले त्या सगळ्याचे. आणि हे म्हणाले तसं अनेक असं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते लोक जात आहेत, अजून गेलेले नाहीये पण जात आहेत. ही मोठ्या प्रमाणात प्रक्रिया चालू आहे. आणि आता ह्या असा एक प्रश्न काय आहे, ह्या सगळ्या जाती मध्यम जाती 90 नंतर त्या मोडून पडल्यात ना, हा त्याचा खरा प्रश्न आहे. त्यामुळे 90 नंतर का मोडून पडल्या, तर आपल्या सरकारने घटना बनवताना ज्या काही मूलभूत गोष्टी होत्या, ज्याचे शिक्षण आहे, आरोग्य आहे, रोजगार आहे, ही महत्वाची जी क्षेत्र होती ती मोकळी सोडली. त्याची जबाबदारी सरकारने घेतली नाही आणि ती योजना करता मोकळी करून दिली. शिक्षण हे एक्सप्लॉयटेशन साधन झालं. ही जी काही साधनं जी आहेत लोकांच्या विरोधामध्ये ही जबाबदारी टाळलेली आहे. ही जबाबदारी जर सरकारने घेतली असती तर 90च्या जागतिकीकरणानंतर हा समाज मोडून पडले नसते. आणि आणखीन एक गोष्ट मी म्हणतो, या देशामधली आता सत्तेच आपण बोलायचं झालं ना, सत्तेचं नीट आता लक्षात घ्या. या देशातली सर्वोच्च सत्ता ही केंद्र सत्ता आहे. केंद्र सत्ता कुठल्या मध्यम जातीच्या हातामध्ये आहे मला सांगा आजपर्यंत? कुणाच्या हातामध्ये आहे? केंद्रातली सत्ता ही कुठल्याही मध्यम जातीच्या हातामध्ये नाहीये. तुम्ही बघा आज असं आहे की शेतमालाचे भाव, त्याचे उत्पादन खर्च, त्याचा हे किंवा या प्रश्नाला कोण प्राधान्य देतं? कुठलाही प्रश्न ना बीजेपी प्राधान्य देते ना काँग्रेस प्राधान्य देतं. कोण देतं प्राधान्य? प्रादेशिक पक्षांची मागणी. ही प्रादेशिक पक्षांची मागणी काय? प्रादेशिक पक्ष हे या मध्यम जातीमध्ये याच्यामध्ये आहे. बाकी कोण मागणी करतो? ना बीजेपी करते ना काँग्रेस करते. हे नेतृत्व असं आहे की हे जर नेतृत्व त्यांच्याकडे असतं तर ते प्रश्न उठवले असले नाही. आणि असं आहे की एक दबावाचं राजकारण जे केलं गेलं त्या मधल्या काळामध्ये, त्यातून 70,000 कोटी रुपयाची कर्ज माफ झाली. त्यातून काही प्रमाणामध्ये ज्याच्या देखभाल सपोर्ट भाव होते ते तिने वाढले. हे झालं ना. पण असं आहे की जर त्याच्या हातामध्ये जर नेतृत्व असतं मध्यम जातीच्या हातामध्ये तर ही अवस्था आली नसती ना. म्हणजे असं आहे की तुमच्या कांद्याचा एक्सपोर्ट आहे, भाव पडलेले आहेत, एक्सपोर्टवर तुम्ही परवानगी द्या, भाव पडलेले नाहीये. की आता टोमॅटो 1 रुपये किलोने विकला लोकांनी. किती वेळा होतं मला सांगा? किती वेळा महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टी होतात? सोयाबीनचे भाव काय असतात, कसे पडतात? तुम्ही आयात निर्यात धोरणं जी असतात, धोरणं फक्त मध्यम वर्गाला समोर हे करतात. हे जे आहे ना, यातनं शेतकरी कसा उभारणार मला सांगा तुम्ही? त्यांना तुम्हाला परवाच नाहीये शेतकऱ्याची. कारण असं आहे ना की शेतकरी निराश झाले. जेव्हा कमी पडेल जेव्हा भाव वाढतील आम्ही पहिल्यांदा आयात करू. राळी आयात केल्या. अजून दृष्टिकोन प्रत्येक ठिकाणी. हा बीजेपी आणि काँग्रेस आहे दोघांमधला काही फरक नसेल यामध्ये. करणार काय मला सांगा तुम्ही? नेतृत्व कुणाकडे आहे? या देशाचं नेतृत्व मध्यम जातींमध्ये नाहीये. ते कधीच
नव्हतं आजपर्यंत काही अपवाद जोडले किंवा असं आहे की हे प्रश्न ते तसंच लावत नाही तर पहिल्यांदा पहिली चूक जी आहे ती घटना तयार करताना आपण समाजाने हे नको जाऊ नव्हतं आपल्याला दुसरा होता की त्यातल्या निवडणी जरा उपकार केले आपल्यावर काही प्रमाणामध्ये तर काय आपण सगळं म्हणजे ही अवस्था पाकिस्तानची आहे तीच झाली असती आपली तरी आहे किमान स्वातंत्र्य जरी आहे ती उद्या काही केली शंका आहे ज्या पद्धतीचा इगोइझम आज वाढलेला आहे किंवा या देशामध्ये 30% लोक जगण्यासाठी करायला तयार आहे जगण्यासाठी खाली भाग घालायला तयार आहे हे जे स्वच्छता कामगार जे आहेत ते भाग घालतात म्हणून स्वच्छता आहे ना सगळी म्हणून चैन आहे ना ही स्वच्छतेची आमची 30% लोक मरायला तयार होतात पोलीसमध्ये जातात दखलवादाची विरोधात लढतात BSF मध्ये जातात ह्याच्यामध्ये जातात जवानांमध्ये जातात म्हणतो कोण बहुजन समाजाचे लोक म्हणतात ना हे जगण्यासाठी टक्के लोक येतात झालेले तो म्हणतो मी मेला तरी माझ्या कुटुंबाला एक 4 लाख रुपये मिळतील त्याच्यावर तुमच्या राष्ट्रवादाची चैन आहे ना संबंध हे जे तुमचं सिम्बोइझम चाललं आहे हे जर लोक तयार नसते सगळ्या आता प्रत्येक कुटुंबाचा एक माणूस जेव्हा ह्याच्यावर आर्मीमध्ये जायचं सक्ती कराल त्यावेळेला मग राष्ट्रवादाच्या जरूर मारा त्यावेळेला मारत आहे ना कशाची मारता तुम्ही असतात तर हे असं विषय मावळला असतात त्याच्या असा की त्यात अनेक विकृती निर्माण होतात तर काय करणार होतात आरक्षणाच्या बाबतीत फार मोठे गैरसमज हे रोस्टर सिस्टम आकलन काय आणि त्याचं माल इम्प्लिमेंटेशन होतं आणि विशेषतः पोलीस डिपार्टमेंट मध्ये ट्रान्सफर आणि पोस्टिंगचे जे प्रश्न आहेत ते लूज फॉर्मॅट मराठा जातीतले म्हणतात माझं प्रमोशन ही होतं बॅकवर्ड आला म्हणून माझं गेलं अशा लूज फॉर्मॅट मधलं समाजामध्ये एक दूषित वातावरण होतं असं तुम्हाला वाटतं का? हो आहे बरोबर काय हे म्हणून मी म्हणलं की त्याचा गैरवापर किती आणि वापर किती याची एकदा तटस्थपणे नीट करून जायला किंवा आपला कारण असं आहे की इतक्या मोठ्या चर्चा किंवा अंगावर येतात आपल्या म्हणून अंगावर येतात तिकडे अंगावर येतात दोन्हीकडनं अंगावर येतात पण शासनाचे विषय आहे ना म्हणजे आपण मराठ्यांच्या अमितमान एक असं आहे की भांडण लावण्याचा जो प्रकार आहे ना तो असा आहे की काय वाटतं तुम्हाला दलितांना काय वाटतं सुरुवात झाली पहिल्यांदा त्याच्यानंतर त्याची रिॲक्शन खूप आली म्हणलं हे करू नका तुम्ही आता मग त्यांनी जाईल मराठ्यांना तुम्हाला काय वाटतं दलितांबद्दल काय नाही इकडे एकच झालं ते उघडपणे चालू होता सगळे चॅलेंज करत होते कुणी आपण नव्हता त्याला आणि काय निखिल वाले म्हणत होते की अरे हो मला आता कळलं अरे असं आहे का जेव्हा ते सदन मोरे म्हणजे सदन मोरे काय म्हणतात बाबा आढाव काय म्हणतात महिलांचं त्याला करायला लागलं तुम्ही अधिकाऱ्यांना विचार करू त्या गोष्टीचा म्हणजे असं चित्र रंगवलं गेलं पूर्वी एक सैतानाला येतोय सैतानाला धंदावर येतोय काय त्यामध्ये कुठं त्यांनी हे केलं म्हणजे त्यांनी केलं तर खूप आहे ते त्यांचं केलं त्या विरोधात उभं राहायला पाहिजे काही बात नाही तर जमत आहे ते विरोध मी फार लहान म्हणून आहे पण तरी मी अशा चुकीच्या गोष्टी विरोधात आपण उभं राहिलंच पाहिजे ते न राहिल्यामुळे या काही गोष्टी निर्माण होतात आपल्या धोरणाच्या सगळ्या तरतुदी आणि त्याची अंमलबजावणीची व्यक्ती कोणाच्या फायद्याची आहे ती धोरणं हे सगळं बघितल्याशिवाय आपण केवळ अनेक प्रश्न सुटणार आहे तसं विधान करणं पण होईल असं मला वाटतं आणि आपल्या या सगळ्या चर्चेमधून आज मला असं वाटतं की या सत्यशोधक अभ्यास मंडळाच्या माध्यमातून या विषयावर चर्चा करण्यामागचा तो हेतू पुरोगामी चळवळीत असलेल्या लोकांनी संघटनांनी या मराठा मोर्चांकडे कुठल्या दृष्टीने बघायला पाहिजे मला असं वाटतं की काही मुद्दे कळतपणे आजच्या चर्चेतून समोर आलेले आहेत याच्याकडे हे गाणी आहे असं आहे आता एक शिक्का मारून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही असं आहे की शिक्का मारणं खूप सोपं आहे पण आपण आपला रोल करणार आहोत की नाही म्हणजे आपण पूर्णपणे हा जो काही ही ऊर्जा तरुणांमधली विशेषतः जी समोर आलेली आहे म्हणजे टीव्ही वरती जर हे तरुण काय बोलतायत हे आपण ऐकलेलं असेल आणि आता प्रताप आजूबाईंनी सांगितलं की निखिल वागळे आता बोलतायत की अरे असं आहे का पण पहिले सुरुवातीच्या चर्चेमध्ये ते खुर्चीतून असे उचळून असं म्हणत होते हे लाखाच्या ह्या संख्येची आम्हाला दादागिरी दाखवू नका पण हे काय वाटतंय कोण तुम्हाला दम मारायला आणि भाग दाखवायला आलेलं आहे पण हे तुमच्या मनात विचार येतात कसे पुरोगाम्यांच्या मनात हे विचार कसे येतात हा मला खूप मोठा पडलेला प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की ह्या मानसिकतेतून पुरोगाम्यांनी सुद्धा बाहेर येण्याची गरज आहे आणि नचिकेत कुलकर्णीने मगाशी जे सांगितलं आणि प्रतापासजींनी पण काही गोष्टी सांगितल्या की ही प्रक्रिया आधी घडत असताना ही संभाजी ब्रिगेडचा जो काही उदय आहे आणि त्यांनी नेमकं काय पुढे मांडलेलं आहे आणि त्याच्याबद्दल पुरोगाम्यांची काय भूमिका आहे
शिवाजी बद्दल पुरोगाम्यांची भूमिका काय आहे. फक्त कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी खरा कोण होता हे सांगितलं आणि ते सांगत फिरत होते. त्यांचा खून झाला हे लक्षात कधी घेणार आहोत आपण पुरोगामी. का खून झाला, त्याची आणि आजच्या ह्या उद्रेकाची काही संबंध आहे की नाही, त्याचा आपण शोध घेणार आहोत की नाही, हा मला पडलेला प्रश्न. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा शोध घेऊन ह्या घडणाऱ्या गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज आहे. तसंच या सगळ्याला जर म्हणजे त्यामध्ये सगळे एक जिन्सी काही प्रवाह आहे तसं नव्हे, त्यातले जे पुढे जाऊ शकणारे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने पुढे जाऊ शकणारे जे काही थोडे बहुत काही असतील धागे, त्याला आपण जोडून घेणार आहोत की नाही हा प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, कोणती ऍक्शन करणार आहोत आणि त्याच्यावर विचार होण्याची गरज आहे. एका बाजूला ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे जाती निर्मूलनाच्या साठी गेली 2-2.5 वर्ष त्यांनी एक आघाडी उघडलेली आहे. त्याच्यामध्ये सर्व वेगवेगळ्या दावे आंबेडकरवादी सर्व आहेत आणि त्यांनी एक प्रकारे काम सुरू केलेलं आहे. आणि त्यांनी पहिल्यांदा ह्या मोर्चांकडे जी प्रतिक्रिया दिली ती एक वेगळी होती. त्याला धरून इतर डाव्यांनी सुद्धा पुढे येऊन ह्या प्रक्रियेला वेगळ्या प्रकारे आपण कसं पुढे नेऊ याचा विचार करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आपल्याला पुढे काहीतरी विचार करायला पाहिजे. त्या फॅसिस्ट शक्तींना रोखण्यासाठी आपण काय करणार आहोत त्याचा विचार होण्याची गरज आहे. दुसरा एक मुद्दा प्रियांका आणि शंभूक यांनी मांडला की आज युवकांमध्ये कॉलेजमध्ये एक दरी पडलेली आहे. आता ही दरी पडली आहे हे खरं आहे, पण ह्या दरी मधून ती दरी न पडता त्याच्यातून एक संवाद कसा तयार होईल याच्यासाठी आपण काय करणार आहोत. म्हणजे मी माझ्या व्यक्तिगत पातळीवर तुम्हाला सांगतो की फेसबुक आंबेडकराईट मुवमेंट फॅमचे जे काही तरुण आहेत त्यांच्याशी मी आणि सुंदर आम्ही स्वतः त्यांच्याशी बोललो आणि त्यांना हे सांगितलं की फॅमच्या वेबसाईट त्या फेसबुक पेज वरती आंबेडकराईट तरुण तरुणी जे काही वेगवेगळे देत आहेत प्रतिक्रिया ते पण काही एक जिन्सी आहे असं नव्हे, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. पण त्या सुद्धा जे काही लोक असे असतील की संवादाच्या दिशेने जाऊन याच्यावरती वेगळ्या तऱ्हेने आपण विचार करू शकतो का याच्यासाठी पडताळा घेण्याची, तर मला असं वाटतं की त्यांची सुद्धा तयारी आहे. आणि ह्या मराठा तरुणांमधले सुद्धा जर काही पुस्तक असतील तर याच्यामध्ये एक संवाद घडवून मूळ प्रश्नांकडे कसं ही ह्या सगळ्या ऊर्जेला वळवता येईल की जे आता त्यांनी सांगितलं शिक्षणाचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे. मारुती कुंभार यांनी सांगितलं की ह्या शासकीय ज्या नोकऱ्या आहेत त्यातलं कसं प्रमाण घटत चाललेलं आहे. म्हणजे आज जे काही उदारीकरण आहे चाललेलं, भांडवलशाहीचं जे काही धोरण आहे, या समस्यांमध्ये जे काही शिक्षण, रोजगार, शेतीचा प्रश्न प्रियंकाने काढला, तर त्या शेतीच्या प्रश्नावर सुद्धा वेगळ्या प्रकारे आणखी खूप चर्चा होण्याची गरज आहे. हे काही मुद्दे प्रताप असलेंनी आता सांगितले की हमीभाव कोण ठरवतो, म्हणजे पिलेलं टोमॅटो 1 रुपया भावाने आणि रस्त्यावर फेकून द्यायची वेळ काय येते याचा आपण विचार करणार आहोत की नाही. याच्यामध्ये कोणत्या शक्ती आहे, कोणाचे इंटरेस्ट दडलेले आहेत आणि हे का करतायत. म्हणजे पिकलेलं अन्न लोकांच्या पोटात जाण्याच्या ऐवजी ते फेकून द्यायची वेळ येते. या प्रश्नाचा आपण पुरोगामी गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही करणार आहोत. तरी कुठल्याही विचारांची असू देत, मग आंबेडकरवादी असू देत, समाजवादी असू देत, मार्क्सवादी असू देत, ह्या सगळ्यांना प्रश्नाचा विचार करावा लागणार. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रश्नांची जी काही व्याप्ती आहे ती मला वाटतं आपल्या चर्चेच्या निमित्ताने समोर आलेली आहे आणि त्यातून पुढे आपला पुरोगाम्यांचा ह्याच्यात हस्तक्षेप कसा राहणार आहे त्याच्यावरती सुद्धा ह्या सगळ्या ह्याची पुढची दिशा कशी असणार आहे हे ठरेल असं मला वाटतं. तर आजचा ही चर्चा आपण इथे थांबूया आणि ज्यांना आपसात चर्चा करायची असेल ते याच्याही पुढे चर्चा करू शकतात. आपण सगळे आलात आणि शेवटपर्यंत या चर्चेमध्ये सहभाग घेऊन थांबलात आणि दरवेळी आपली सत्यशोधक अभ्यास मंडळाची वेगवेगळ्या विषयावरती चर्चा चांगल्या प्रकारे होत आहे. तर त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि वक्त्यांचे राम जगताप यांनी सुद्धा वेळ काढून आले आणि त्यांनी मांडणी केली. तसेच प्रताप आजबे यांनी सुद्धा त्यांनी जो लेख लिहिलेला आहे तो फेसबुक वरती शेअर केलेला आहे, तो जरूर तुम्ही वाचावा. कारण त्या लेखात आणखी पण बरेच काही मुद्दे आहेत जे आता त्यांनी बोलताना मिळालेले नाहीत, पण बरेच आणखी मुद्दे आहेत. तर तो लेख सुद्धा तुम्ही जरूर वाचा.